नमस्कार. आज आपण अतिशय चविष्ट, चटपटीत अशी सुरमई फ्राय बनवणार आहोत. तर इथे आपण तांदळाचं पीठ किंवा रव्याचा वापर न करता आज आपण मसाला फ्राय सुरमई बनवणार आहोत. अतिशय चविष्ट ही मसाला फ्राय सुरमई तयार होते. काही जणांना रवा किंवा तांदळाचं पीठ लावून मच्छी आवडत नाही. तर एकदा हा मसाला असा तयार करून अशी ही सुरमई मसाला फ्राय तयार करून बघा. नक्कीच आवडेल आणि नक्कीच 2 घास जास्त जेवाल. तर आज आपण मसाला फ्राय सुरमई बनवणार आहोत. स्वच्छ साफ करून घेतलेली सुरमई आहे. 4 ते 5 पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तर मॅरिनेट करून घेण्यासाठी इथे आपण फक्त मीठ आणि हळदीचा वापर करणार आहोत. पाव चमचा हळद आणि पाव चमचा आपण इथे मिठाचा वापर करणार आहोत. मीठ आणि हळद सुरमई माशाला व्यवस्थित अशी लावून घेणार आहोत. तर इथे मसाल्यांचा वापर न करता आपण इथे हळद आणि मीठ व्यवस्थित अशी मच्छीला लावून घेणार आहोत. मीठ आणि हळद लावून झालेली आहे आणि आता आपण 10 ते 15 मिनिटं मॅरिनेट करून ठेवणार आहोत. तर इथे मसाल्यांमध्ये आपण काश्मीरी लाल मिरची पावडर 1 चमचा. काश्मीरी लाल मिरची पावडरमुळे रंग खूप छान येतो. तर घरगुती लाल तिखट आपण 1 चमचा घेणार आहोत. घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. चवीनुसार मीठ, 4 ते 5 लसूण पाकळ्या, छोट्या मोठ्या अशा 4 ते 5 लसूण पाकळ्या आपण इथे घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर चिंच घेतलेली आहे. तर इथे तुम्हाला जर चिंच आवडत नसेल तर तुम्ही आमसुलाचा वापर करू शकता, म्हणजे कोकमाचा वापर करू शकता. तर इथे आपण थोडंसं पाण्याचा वापर करून मिक्सरला हे वाटण अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर इथे आपला हा मसाला छान तयार करून झालेला आहे आणि आता आपण सुरमईला तो लावून घेणार आहोत. तर इथे आपण अर्ध्या मसाल्याचा वापर करणार आहोत. अर्धा मसाला आपण मच्छीला लावून घेणार आहोत. तर हा मसाला व्यवस्थित असा आता आपण सुरमई माशाला लावून घेणार आहोत. शिल्लक राहिलेला मसाला आपण नंतर वापर करणार आहोत. तर इथे आता सुरमई मच्छीला व्यवस्थित असा मसाला लावून घेणार आहोत. इथे आता मसाला लावून झालेला आहे आणि 10 ते 15 मिनिटासाठी आपण मॅरिनेट करून ठेवणार आहोत. तर इथे आपण तांदळाचं पीठ किंवा रव्याचा वापर न करता ही मच्छी आपण अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत. टाईम असेल तर अगदी 10 ते 15 मिनिटं मॅरिनेट करून घेऊ शकता, नाहीतर मग तुम्ही लगेच ही फ्राय केलीत तरीसुद्धा चालेल. तर इथे आपण शिल्लक राहिलेला मसाला आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाण्याचा वापर करणार आहोत. आपल्याला इथे सुरमई मसाला बनवायचा आहे त्याच्यामुळे आपण थोडंसं इथे पाण्याचा वापर करणार आहोत. पाण्यामध्ये व्यवस्थित असा मसाला मिक्स करून घेणार आहोत. तर इथे पाहू शकता आपण अगदी थोडंसं पाण्याचा वापर केलेला आहे. जास्त पाण्याचा वापर करू नका. अगदी थोडंसं पाणी आपण घेऊन मिक्सरचं भांडं स्वच्छ करून घेतलेलं आहे. तर इथे आता फ्राय पॅनमध्ये आपण थोडंसं तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाल्यानंतर आपण मच्छी फ्राय करून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण मच्छी फ्राय करून घेणार आहोत. तर गॅसची फ्लेम मोठी करू नका. स्लो गॅसवरच आपल्याला मच्छी छान खरपूस अशी तळून घ्यायची आहे. दोन्ही बाजूने छान खरपूस अशी मच्छी तळून घ्यायची आहे. तर गॅसची फ्लेम मोठी करू नका. गॅसची फ्लेम मोठी करून घेतलीत तर वरून करपण्याची शक्यता असते आणि आतून कच्ची राहते. त्याच्यामुळे 2 ते 3 मिनटं झाल्यानंतर मच्छी आपण व्यवस्थित अशी तळून झाल्यानंतर आपण पलटी करून घ्यायची आहे. तर इथे आता साधारण 2 ते 3 मिनटं झालेली आहेत आणि मच्छीची एक बाजू छान खरपूस अशी तळलेली आहे. तर आपण पलटी करून घेणार आहोत. मच्छी छान खरपूस अशी तळून घ्यायची. तर इथे आता सुरमई छान आपण दोन्ही बाजूने खरपूस अशी तळून घेणार आहोत. सुरमई मच्छीची एक बाजू छान खरपूस अशी तळून झाल्यानंतर आपण ती पलटी करून घेणार आहोत. तर इथे सर्व मच्छी आपण पलटी करून झालेली आहे आणि दुसऱ्या बाजूने छान 2 ते 3 मिनटासाठी आपण खरपूस अशी तळून घेणार आहोत. तर इथे आता सुरमई दोन्ही बाजूनी छान खरपूस अशी तळून झालेली आहे. ती आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. त्याच फ्राय पॅनमध्ये आपण थोड्याशा तेलावर आपण जो मसाला तयार करून घेतलेला होता, मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून मिक्सरचं भांडं धुवून घेतलेलं आहे. तर तो मसाला आपण आता ह्या तेलावर परतवून घेणार आहोत. शिल्लक राहिलेला मसाला आहे तो आपण त्याच फ्राय पॅनमध्ये आपण परतवून घेणार आहोत. तर अगदी 1 मिनिटासाठी हा मसाला छान फ्राय करून घ्यायचा आहे. एकदा अशा मसाल्यामध्ये ही सुरमई मसाला फ्राय करून बघा. अतिशय चविष्ट अशी ही सुरमई मसाला फ्राय तयार होते. तर इथे आता मसाला आपण 1 मिनिटासाठी परतवून घेणार आहोत. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. तर कोथिंबीर आणि मसाला पण आता व्यवस्थित असं परतवून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण मसाला छान परतवून घेणार आहोत. तर इथे आता मसाला परतवून झालेला आहे आणि आता आपण जी फ्राय करून घेतलेली सुरमई आहे ती आपण ह्या मसाल्यामध्ये ठेवणार आहोत.
तर इथे गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करू नका, स्लो गॅसवरच आपल्याला मच्छी फ्राय करून घ्यायची आहे. तर इथे आपण सुरमई व्यवस्थित अशी फ्राय करून घेतलेली आहे. फक्त आपल्याला आता हा मसाल्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत. अतिशय चविष्ट अशी ही मसाला फ्राय सुरमई तयार होते. नक्की एकदा अशा पद्धतीने ही रेसिपी बनवून बघा. तर इथे आपण जो फ्राय करून घेतलेला मसाला आहे तो आपण आता सुरमईमध्ये अशा पद्धतीने सर्व घोळवून घेणार आहोत. एकदा ह्या पद्धतीने तुम्ही सुरमई फ्राय बनवून बघा. अतिशय चविष्ट अशी ही सुरमई मसाला फ्राय तयार होते. नक्कीच 2 घास जास्त जेवाल अशी ही सुरमई मसाला फ्राय तयार होते. तर इथे आता सर्व मसाल्यामध्ये सुरमई छान मिक्स करून झालेली आहे. अगदी 1 मिनिटासाठी आता आपण परतवून घेणार आहोत आणि एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. तर इथे 1 ते 2 मिनटं झालेली आहेत आणि आता इथे छान अशी सुरमई मसाला फ्राय करून झालेली आहे आणि आता आपण ते एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. वरून आवडत असल्यास कोथिंबीरीचा वापर करायचा. तर इथे आपली ही मसाला सुरमई फ्राय तयार करून झालेली आहे. नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही मसाला सुरमई बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये.